वेलकम टू पिंशू किचन। आज मी तुमच्यासोबत स्पेशल विदर्भ पद्धतीनं कैरीच्या पन्याची रेसिपी शेअर करत आहे। कैरीचं पन्हं खाल्लं असतं उन्हाळ्यात भरपूर शरीराला फायदे होतात आणि थंड थंड आंबट गोड कैरीचं पन्हं खाल्लं ना की छान टेस्ट येते। त्यासाठी मी इथं तोतापुरी कैरी घेतलेली आहे। आमच्या विदर्भात कलमी कैरी म्हणतात त्याला। 3 कैऱ्या घेतलेल्या आहे, स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये 1 गडवा पाणी टाकलेलं आहे। आता हे तिन्ही कैऱ्या मी कुकरला उकडून घेणार आहे। आता कुकरला आपण त्याच्या शिट्ट्या करून घेऊया 2। कुकर थंड झाल्यानंतर आपण आता हे कैऱ्या काढून घेऊया। 2 शिट्ट्यात आरामात हे कैरी उकडल्या जाते। आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणीसोबत आणि मित्रासोबत शेअर करा। आता हे कैऱ्या थंड व्हायला ठेवून देऊया आपण। आता हे कैऱ्या थंड झाल्यानंतर त्याची वरची साल काढूया। बघा 2 शिट्ट्या घेतल्या असतात, अलगद शिजलेल्या आहे कैऱ्या आणि त्याला गरसुद्धा खूप आहे। आता त्याचा गर काढून घेऊया। कैरीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए राहते, विटॅमिन सी राहते, भरपूर मिनरल राहते। कैरी खाल्ल्यामुळे आपले केस जास्त पांढरे सुद्धा होत नाहीत आणि हाडं सुद्धा मजबूत राहतात। त्यामुळे आपल्या शरीराला डिहायड्रेशन सुद्धा होत नाही कैरीचं पण पिलं असतात। उन्हाळ्यात आपल्या शरीरातनी घाम येऊन आपल्या शरीराचं सोडियम पोटॅशियम कमी होते, ते सुद्धा कैरीचं पण पिलं असतात कमी होणार नाही। बघा आता मी चमच्याने छान मॅश करून घेतलेलं आहे आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यात थंड। तुम्ही फ्रीजचंही पाणी घेऊ शकता किंवा माठातलंही थंड। आता इथं मिक्सरच्या भांड्याला मी 2 वाटी साखर बारीक करून घेत आहे। 4 विलायची घेतलेली आहे, मिक्सरला फिरून घ्यायची आहे। बघा छान विलायची सुद्धा बारीक झालेली आहे। तुम्ही याच्याऐवजी साखरेऐवजी खडी साखर सुद्धा घेऊ शकता। आता हे पूर्ण गर मी मिक्सरला फिरून घेणार आहे। बघा किती छान स्मूथ असा पेस्ट तयार झालेला आहे। त्याच पातेल्यात काढून घेते मी, कारण छोटे छोटे कैरीचे बाईट राहिले ना खूप छान लागतात पितानी त्या पातेल्यातले। म्हणून दुसरे भांडेही आपल्याला जास्त भरवायची काही आवश्यकता नाही। आता जे कैरीचं आपण बल्ब हे मिक्सरला फिरून घेतला ना, आता पहिले 1 चमचा टाकला होता मी बल्ब, अजून अर्धा चमचा ग्लासमध्ये टाकलेला आहे। ते बल्ब तुम्ही 2 महिने आरामात स्टोअर करून काचेच्या शिशीमध्ये फ्रीजरमध्ये ठेवू शकता कैरीच्या पन्याचा। आणि जेव्हा तुम्हाला आवश्यक आहे तेव्हा तुम्ही पन्हं बनवून पिऊ शकता किंवा पाहुणे आल्यात तुम्ही त्यांना देऊ शकता। त्यात फूड कलरचा यूजसुद्धा त्यात करू शकता तुम्ही। 1 चमचा साखर टाकलेली आहे। ही कैरी जास्त आंबट नसल्या कारणामुळे मी 1 चमचा साखर टाकलेली आहे। गावरानी जर कैरी घेतली ना तर आंबट होते छान कैरीचं पन्हं, याचं सुद्धा छान लागते। आता त्यात मी थंड पाणी टाकत आहे। पुन्हा मिक्स करून घेऊया। तुम्हाला चपातीसोबत, पुरणाच्या पोळीसोबत जर खायचं असेल हे पन्हं तर घट्ट राहू द्या। त्याची सुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, पुरणाच्या पोळीसोबत पन्हं कसं बनवायचं। अजून थोडासा बल्ब टाकते मी, कारण पतलं झालेलं आहे पन्हं हे। छान मिक्स करून घेऊया। वाह किती छान पन्हं बनत आहे आपलं। हे जर पन्हं तुम्ही 1 दिवस आड किंवा रोजही पन्हं पिलं असता, शरीरात आपल्या पाणी हे कधीच कमी होणार नाही आणि आपलं शरीर खूप छान राहील। शेंदी मीठ चिमूटभर टाकायचं, त्यामुळे छान टेस्ट येते। कुठल्याही आंबट गोड पदार्थ बनवताना मीठ टाकायचं।
तर आईस टाकूया बर्फाचे क्यूब. मस्त आपलं थंडगार कैरीचं पण तयार आलेलं आहे आणि खायला खूप टेस्टी लागते. इथे शुगर टाकली पुन्हा 1 चमचा मी. तुम्ही गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. अजून थोडीशी टाकली, बघा किती छान दिसत आहे, डेकोरेट करायसाठी टाकली. आणि पुदिना घेतलेला आहे डेकोरेट करायला. वा, जबरदस्त उन्हाळ्याचं आपलं कैरीचं विदर्भ पद्धतीने पण तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. या ग्लासाच्या कडेला मी ड्राय मसाला तयार केला. चटणी, मीठ, चाट मसाला, काळं मीठ लावून घेतला आणि छान कैरीचं पण टाकलं आणि खूप छान लागते ते खायला. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. थँक्यू.